हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मिरर वर्कमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. दिवस 17. तणावमुक्त जीवन. एखाद्या विशिष्ट गोष्टीबद्दल भयप्रतिक्रिया म्हणजे ताणतणाव आणि त्याचा कॉन्स्टंट बदलत राहतो. म्हणजे आज ज्या गोष्टीने जितकी भयप्रतिक्रिया होईल तितकीच उद्या होईल असं नाही. आज तुम्ही तणावमुक्त जीवन कसं जगायचं हे शिकणार आहात. माझ्या फेसबुक पेजवरील तुमच्या प्रतिक्रिया, पत्र, संदेश पाहून असं वाटतं की तुमचं सतत ताणतणावाशी झगडणं चाललं आहे. तुम्हाला इतका ताण का येतो याचं कारण तुम्हाला माहीत आहे का? जीवनातील घडामोडीबद्दल भयप्रतिक्रिया म्हणजे ताणतणाव जीवनात अपरिहार्यपणे सतत होणारा बदल हे ताणतणावाचं महत्त्वाचं कारण. ताणतणाव हा अगदी परवलीचा शब्द झाला आहे. भीतीपेक्षाही आपल्या भावभावनांची जबाबदारी स्वतःवर घेणं टाळण्यासाठी एक सबब म्हणून तो वापरला जातो. पण ताणतणाव म्हणजे भयप्रतिक्रिया असं समीकरण मानलं आणि हे समजून घेतलं की तणावग्रस्त होणं म्हणजे खरोखर भीतीचा प्रतिसाद आहे. तर तणावग्रस्त राहण्याच्या गरजेचीच हकालपट्टी जीवनातून करायला तुम्ही लगेच सुरुवात कराल. शांतचित्त मजेत आरामात असलेली व्यक्ती ही घाबरलेली नसते किंवा तणावग्रस्तही नसते. म्हणूनच तुम्हाला जर मनावर ताण जाणवत असेल तर विचारा स्वतःला, तुला कसली भीती वाटते? अनेक लोकांकडे खूप मोठी यादी असते. काळजी, काम, पैसा, कुटुंब आणि सर्वात वरती आरोग्य. आता तुम्हाला तणावमुक्त होण्यासाठी इतकंच करायचं आहे की ही अनेक बाबतीतील भीती कशी घालवायची आणि निर्भय मनानं आयुष्याला समोर कसं जात राहायचं. तुम्ही मिरर वर्क करून सकारात्मक योग्य स्वयंसूचनांचा सराव करण्यानं ही सुरुवात करू शकता. हे करताना तुमचे नकारात्मक त्रासदायक विचार मनातून हद्दपार करून त्या जागी सकारात्मक विचारांची स्थापना जरूर करा. हे सकारात्मक विचार शांती, आनंद, समतोल आणि तणावमुक्त जीवन याची निर्मिती करणारे असू देत. मी खूपदा उपयोगात आणते अशी एक अभिव्यक्ती आहे, शक्यतांचं संपूर्णत्व. ही संकल्पना मी सुरुवातीच्या काळातील न्यूयॉर्कमधील गुरूंकडून शिकले. या संकल्पनेनं मला उड्डाण करायला शिकवलं. मला जे करणं, जमणं शक्य वाटतं त्याच्या पलीकडे जायला शिकवलं. ज्या मर्यादांच्या समजुती मी लहानपणीच मोठी होत असताना मनात दृढ करून वाढले त्याच्या खूप पल्ल्यात जायला शिकवलं. मी लहान असताना घरातील मोठ्या लोकांनी माझ्या डोक्यावर जो टीकेचा भडीमार केला तो योग्य नव्हता, चुकीचा होता. पण लहान वयात मला ते समजत नव्हतं. ती खरं तर त्याची एखाद्या निराशाजनक तणावग्रस्त दिवसासाठीची प्रतिक्रिया होती. पण मी त्यांनी केलेली टीका खरी मानली आणि ज्या नकारात्मक विचारांनी आणि गैरसमजुतींनी माझ्या अंतरंगात प्रवेश केला याच दृढ समजुती किंवा ब्रेन प्रोग्रामिंग माझ्या मर्यादा बनल्या. कदाचित मी मूर्ख, बुद्ध, खुळ्यासारखी अस्वस्थ दिसले नसेल, पण मनातील मर्यादांमुळं तसं वाटण्याची आंतरिक अनुभूती तर मी घेतलीच. जीवनाबद्दलचे आपल्या मनातील पुष्कळसे विश्वास, समजुती या साधारणपणे आपण 5 वर्षाचे असताना निर्माण होतात. किशोरवयीन काळात या समजुती आणखी थोड्या विकसित होतात आणि अगदी अल्प प्रमाणात जेव्हा आपण प्रौढ होतो तेव्हा पण एकंदरीत नंतर होणारा परिणाम हा अगदी अल्प स्वरूप असतो. मी तर तुम्हाला विचारलं की तुमची अमुक विशिष्ट समजूत तुम्ही का करून घेतली आहे, तर नक्कीच त्याचा ठसा तुमच्या मनावर लहानपणी झाला होता असंच तुमचा शोध तुम्हाला सांगेल. म्हणजे आपण 5 वर्षाचे असतानाच्या जाणीवांच्या मर्यादात जगतो. या मर्यादाच आपल्याला शक्यतांचे संपूर्णत्व अनुभवण्यापासून आणि व्यक्त करण्यापासून वंचित करतात. आपण अशा विचारांच्या गैरसमजुतीचे बळी ठरतो. मी तितकासा हुशार नाही, मी व्यवस्थित नाही, माझ्यासमोर अति न झेपणारे काम आहे, माझ्याकडे पुरेसा वेळ नाही. तुमच्यापैकी किती जण अशा नकारात्मक विचारांचा मनातील गैरसमजुतीमुळे निर्माण झालेल्या मर्यादांचे बळी आहेत? या मर्यादांना, चुकीच्या ब्रेन प्रोग्रामिंगला, आत्मप्रतिमेला स्वतःवर अधिराज्य गाजवू देतात. एखादी गोष्ट करताना तुम्हाला थांबवतात. निवड करण्याची संधी नक्की तुमच्याकडे आहे. या मर्यादांचा स्वीकार करायचा की त्याच्या पलीकडे जाऊन काम करायचं. लक्षात घ्या, ज्या मर्यादा तुम्हाला जाणवत आहेत
त्या फक्त तुमच्या मनात आहेत. त्याचा वस्तुस्थितीशी काहीच संबंध नाही किंवा त्या वास्तवाला धरून नाहीत. ज्यावेळी तुम्ही या मर्यादा तोडून टाकायचं ठरवाल आणि स्वतःला शक्यतांचे संपूर्णत्व या संकल्पनेकडे जाऊ लागाल, त्यावेळी तुम्ही सक्षम आहात याचा शोध तुम्हाला लागेल. ज्याची गरज आहे ते सर्व तुमच्याकडे आहे. जीवनात जे जे समोर येईल ते हाताळण्याची क्षमता तुमच्याकडे आहे. जितका गरजेचा आहे तितका पुरेसा वेळ तुमच्याकडे आहे. सर्व प्रमाणांच्या शक्यता तुम्हाला दिसत आहेत आणि काही लक्षणीय असामान्य करण्याची क्षमता देखील तुमच्यात आहे. आपण स्वयंसूचना घेऊ. मी प्रत्येक दिवशी अधिकाधिक प्रवीण, पारंगत, कुशल आणि आत्मविश्वासपूर्ण बनत आहे. माझ्या क्षमतांना कोणत्याही मर्यादा नाहीत. दिवस 17 मिरर वर्क एक्सरसाइज. 17व्या दिवसाचा दर्पण तंत्राविषयीचा मनव्यायाम. 1. या एक्सरसाइजसाठी खुर्चीवर आरामात बसा. तुमची पावलं जमिनीला सपाट स्पर्श करू दे. तुमचे हात मांडीवर ठेवा. आता डोळे बंद करा. 3 दीर्घ खोलवर श्वास घ्या. श्वास सावकाश आत घ्या. उश्वास सावकाश बाहेर सोडा. अशी कल्पना करा की तुम्ही तुमच्या मनावरील ताण आणि भय एखाद्या ओव्हरकोटप्रमाणे अंगात घातलं आहे. आता कल्पनेतच या ओव्हरकोटची बटणं काढा आणि हा ओव्हरकोट तुम्ही अंगातून काढत असताना, तो खांद्यावरून खाली ओढत असताना त्याच्या बाहूंना हाताला झालेला स्पर्श अनुभवा. तो काढून तुम्ही जमिनीवर टाकला आहे. आता हलकं हलकं वाटत आहे. तुमच्या शरीरातून टेन्शन, ताण आणि भीती बाहेर पडली आहे. तुमचे स्नायू रिलॅक्स झाले आहेत. तुमचं सर्व शरीर रिलॅक्स झालं आहे. 2. आता तुमचा पॅकेट मिरर उचला आणि त्याचं प्रतिबिंब पहा. त्याच्या डोळ्यात खोलवर पहा आणि म्हणा, मी भीतीपासून मुक्त होत आहे. माझं सर्व टेन्शन दूर झालं आहे. मला खूप हलकं हलकं आणि शांत वाटत आहे. या स्वयंसूचना पुन्हा पुन्हा म्हणत त्याची आवर्तनं करा. 3. डोळे बंद करा. खोलवर दीर्घ श्वास घ्या. अनेक वेळा घ्या. आता या स्वयंसूचनांची आवर्तनं करा. मी अत्यंत सक्षम माणूस आहे. मी ते करू शकतो. माझ्यासमोर येणारी कोणतीही परिस्थिती, समस्या मी हाताळू शकतो. अशक्य ते शक्य यावर माझा विश्वास आहे. 4. कधीही तुम्हाला तुमचं प्रतिबिंब आरशात काचेत दिसलं की आज या स्वयंसूचना म्हणा. मी शांत चित्त आहे. मला हवा तेवढा वेळ माझ्याकडे आहे. मी जीवनाच्या प्रवाहात अत्यंत सहज आणि विनाशाच्या पुढे जात राहतो. खरा शक्ती स्रोत तुमच्या अंतरंगात आहे. दिवस 17 रोजनिशीसाठी म्हणजे डायरीसाठी मनोव्यायाम. 1. डोळे बंद करा. तुमच्या भूतकाळात जा. तुम्ही 5 वर्षाचे असताना स्वतःला पहा. तुम्ही कुठे आहात? शाळेत? तुम्हाला काय करायचं वाटतंय? तुम्हाला सभोवतालच्या जगाबद्दल काय वाटतंय? आत्ता डोळे उघडा आणि तुमच्या मनात जे आलं ते लिहून काढा. 2. ज्यावेळी तुम्ही 5 वर्षाचे होतात तेव्हाची काही दुखवणारी घटना, भावना तुम्हाला आठवतात का? तुम्हाला चिंतेत टाकणारी एखादी गोष्ट आठवतीये? काही नकारात्मक विश्वास, समजुती आठवतात का? त्या सर्व लिहून काढा. 3. या दुसऱ्या पायरीत तुम्ही त्या नकारात्मक समजुती, विश्वास लिहून काढले. त्यामागील खरी कारणे लिहून काढा. कदाचित असं घडलं असेल की तुमच्या आई-वडिलांचा तो दिवस खूप त्रासाचा गेला असेल आणि म्हणून त्यांनी तुम्हाला असं काहीतरी सांगितलं जे खरं नव्हतं, सत्य नव्हतं. कदाचित तुमच्या एखादा लहानपणाचा मित्र जो प्रेमापासून वंचित होता, त्यानं तो राग, खुन्नस तुमच्यावर काढली असेल. हे सर्व विचार तुमच्या डायरीमध्ये लिहून काढा. 4. या सप्ताहात तुम्हाला तणावजनक वाटत आहे अशा गोष्टींची यादी करा. यापैकी तुम्ही 5 वर्षाचे असताना तुमची जी काही जाणीव, ज्ञान, माहिती होती त्या मर्यादित विचारसरणीला धरून तुम्ही सहजपणे ताण न घेता करून टाकली असती अशी एखादी गोष्ट यादीतून निवडा आणि करून टाका. आता वेळात वेळ काढून तुम्हाला नेमकं काय वाटलं ते विचार करून लिहा. सध्याच्या तुमच्या प्रतिक्रिया लिहून काढा. दिवस 17 हृदयस्तर विचार. अनेक शक्यतांचा, स्वतःतील संपूर्णत्वाचा मी अनुभव घेतो. शक्यतांचं संपूर्णत्व याचा तुमच्या मनातील अर्थ कोणता? अशक्यतेच्या सर्व मर्यादा पार करून पुढे जाणं आणि एखादी गोष्ट शक्य करून दाखवणं असा याचा अर्थ घ्या. करता येणं शक्य नाही या विचारांच्या पलीकडे तुमचं मन जाऊ दे. अमुक गोष्ट करण्यासाठी पुरेसा वेळ नाही, जमणं शक्य नाही, करून काही उपयोग नाही या विचारांच्या मर्यादातून मुक्त व्हा.
विचार करा, अशा प्रकारच्या मर्यादा तुम्ही किती वेळा व्यक्त केल्या आहेत. मी स्त्री आहे म्हणून एखादी गोष्ट करू शकत नाही. मी पुरुष आहे म्हणून एखादी गोष्ट मला जमणार नाही. ती गोष्ट करण्यासाठी जे लागतं ते माझ्याकडे नाही. या मर्यादांना तुम्ही चिटकून राहता कारण त्या तुम्हाला खूप महत्त्वाच्या वाटतात. पण अशा मर्यादा तुम्हाला थांबवतात. शक्यतांचं संपूर्णत्व अनुभवणं, त्याचा आविष्कार आणि व्यक्त करणं. या बाबतीत जेव्हा तुम्ही म्हणता मी करू शकत नाही, तेव्हा तुम्ही स्वतःवर मर्यादा घालत असता. आज तुमचे शक्य अशक्यतेविषयी जे दृढ विश्वास आहेत किंवा ब्रेन प्रोग्रामिंग आहे, त्याच्या पलीकडे जाण्याची तुमची इच्छा आहे का? दिवस 17 ध्यानतंत्र. तणावमुक्त जीवनासाठी स्वयंसूचना. दिवस 17साठी असलेली ध्वनी फीड डाउनलोड करा. नकारात्मक आणि भयप्रद विचार तुमच्या जीवनात अधिक ताणतणाव आणतात. इथे काही स्वयंसूचना आहेत ज्या तुम्ही म्हणू शकता कधीही, कुठेही, पण अर्थात विशेष करून तुमच्या खास आरशासमोर, कारमध्ये, टेबलावर बसलेले असताना. जेव्हा नकारात्मक विचार मनाच्या पृष्ठभागावर येतात तेव्हा या स्वयंसूचनांची आवर्तन करा. सर्व भय आणि शंका कुशंका यापासून मी मुक्त होत आहे. त्यामुळं माझं आयुष्य साधं, सोपं आणि सरळ, सहज झालं आहे. मी माझ्यासाठी तणावमुक्त जीवनाची निर्मिती करते. मी दीर्घ खोलवर श्वास घेते आणि सावकाश उश्वास सोडते. प्रत्येक श्वासोश्वासाबरोबर मी अधिकाधिक रिलॅक्स होत आहे. मी सक्षम व्यक्ती आहे. माझ्या आयुष्यात समोर येणारी प्रत्येक गोष्ट मी हाताळू शकते. कोणतीही मर्यादा पार करू शकते. मी लक्ष केंद्रित आहे. प्रत्येक दिवशी अनुभवानं परिपक्व झाल्यामुळं मी अधिकाधिक सुरक्षितता अनुभवते. मला जे वाटतं ते व्यक्त करताना मला निर्भय आणि सुरक्षित वाटतं. मी कोणत्याही परिस्थितीत शांत आणि प्रसन्न राहू शकते. दिवसभरात ज्या समस्या उद्भवतात त्या सोडवण्यास मी सक्षम आहे, असा माझा दृढ विश्वास आहे. मला माहीत आहे की ताणतणाव म्हणजे भीती, भय. मी आता सर्व भयापासून मुक्त होत आहे. दिवस 17 इकडेच संपला आहे. तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.